पहिले इतिहास याचा 4था अध्याय 9वं वचन. याबेस हा आपल्या भाऊबंधांमध्ये फार प्रतिष्ठित होता. त्याच्या आईने त्याचे नाव याबेस असे ठेवून म्हटले की त्यास प्रसवताना मला फार क्लेश झाले. बस, सगळ्यांनी वचन ऐकलं. वचनामध्ये या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की याबेश नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीविषयी पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे. आणि एका वचनामध्ये, एका वाक्यामध्ये त्याची जी स्टोरी आहे, त्याची जी कथा आहे ती सांगितलेली आहे. याबेश हा आपल्या सर्व कुटुंबामध्ये, घराण्यामध्ये प्रतिष्ठित होता, सगळ्यात उंच होता. त्याच्या कुळामध्ये, त्याच्या आप्तेष्टांमध्ये, त्याच्या नातेवाईकांच्या मध्ये, त्याच्या घराण्यामध्ये सगळ्यात उंच, सगळ्यात प्रतिष्ठित, सगळ्यात तो होता. वचनात सांगितलेले तो फक्त प्रतिष्ठित नव्हता, परंतु तो फार प्रतिष्ठित होता. म्हणजे त्याचे जे स्थान आहे ते साधं स्थान नव्हतं, ते उंच स्थान होतं, एक आशीर्वादाचं स्थान होतं. आणि दुसरं, त्याच वचनामध्ये दुसरा भाग असं दिलेला आहे की त्याच्या आईने त्याचे नाव याबेस ठेवले. का? कारण की त्याला प्रसवताना, त्याला जन्म देताना तिला फार क्लेश झाले, तिला फार वेदना झाल्या. आता याबेसाविषयी सांगितले की तो फार प्रतिष्ठित होता. याचा अर्थ असा नाही की तो जेव्हा जन्मला त्यावेळेला तो प्रतिष्ठित होता, जेव्हा तो वाढत होता त्यावेळेला तो प्रतिष्ठित होता, जेव्हा तो मोठा होत होता त्यावेळेला तो आशीर्वादांच्या मध्ये चालत होता. हे वचन कधी लिहिण्यात आलं? जेव्हा याबेश प्रतिष्ठित झाला आणि जेव्हा याबेसाचा इतिहास लिहिण्यात आला. याबेश जेव्हा प्रतिष्ठित झाला, याबेश जेव्हा मरण पावला, त्यानंतर त्याचा इतिहास लिहिताना असं दिलेलं आहे की तो फार प्रतिष्ठित होता. म्हणजे जेव्हा तो मरण पावला, तो प्रतिष्ठेमध्ये मरण पावलेला आहे. जेव्हा तो मरण पावला, आशीर्वादांच्या मध्ये मरण पावलेला आहे. जेव्हा तो मरण पावला, आपल्या आप्तेष्टांच्या मध्ये सगळ्यात उंच स्थानावरती असताना तो म्हातारा होऊन, वृद्ध होऊन, पुऱ्या वयाचा होऊन तो मरण पावला. तो जन्मला त्यावेळेला प्रतिष्ठित नव्हता, तो जन्मला त्यावेळेला तो आशीर्वादित नव्हता, तो जन्मला त्यावेळेला तो उंच नव्हता. पुढच्या वचनात असं सांगितलेलं आहे, त्याच वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये, की त्याच्या आईने त्याचं नाव याबेश ठेवलं. का? कारण की तिला वेदना झाल्या. जेव्हा या याबेसाचा जन्म होत होता त्यावेळेला त्याची आई वेगळ्या मानसिक अवस्थेतून जात होती, त्रासातून जात होती, क्लेशातून जात होती, समस्येतून जात होती. तिच्या डोक्यामध्ये टेन्शन होते, समस्या होत्या, क्लेश होते. एका वेगळ्या भयानक अशा दुःखदायक परिस्थितीतून ती जात होती. आणि त्या परिस्थितीतच, त्या दुःखाच्या परिस्थितीतच, त्या वेदनेच्या परिस्थितीतच तिला तो मुलगा जन्मला. आणि मग तिनं त्या मुलाचं नाव ठेवलं याबेश. याचा नावाचा अर्थ वेदना, दुःख, क्लेश. म्हणजे बाळ जेव्हा जन्मलं त्याच वेळेला त्याच्या आईने तिला शाप दिला, तू वेदना आहेस, तू क्लेश आहेस, तू दुःख आहेस. कारण तुझा जन्मच माझ्या वेदनेतून झालेला आहे, माझ्या त्रासातून झालेला आहे. आपण जेव्हा पाहतोय आजूबाजूला अनेक मुलांची नावं, मुलींची नावं प्रसंगानुसार काही वेळेला ठेवलेले असतात. आणि बायबलमध्ये देखील ती प्रथा असायची अगोदरच्या काळात. बायबलमधली बहुतेक नावं आहेत ती प्रसंगानुसार लिहिण्यात आलेली आहेत. अब्रामाचं नाव अब्राम होतं, म्हणजे श्रेष्ठ पिता. आणि मग परमेश्वर त्याला म्हणाला, इथून पुढे तुला अब्राहम म्हणणार नाहीत, पण तुला अब्राहम म्हणतील, म्हणजे राष्ट्रांचा पिता. परमेश्वराने त्याला वाढवलं, आशीर्वादित केलं आणि परमेश्वराने त्याचं नाव बदललं. आणि आपण देखील राहत असताना आपल्या मुलांची नावं आहेत ती परिस्थितीनुसार काही वेळेला ठेवतात. काही वेळेला काही मुलींची नावं असतात. मी ऐकले अनेक वेळेला नकुशी नाव ठेवतात, नकुशी. म्हणजे आम्हाला मुली आहेत, अजून मला मुलगी नको आहे आणि ती जन्मली म्हणून तिला नकोशी. म्हणजे तिच्या नावातच तिला सांगायचं की तू आम्हाला नको आहेस. जन्मल्यानंतरच तिला शाप देऊन ठेवतात. नाकारलेपणाची भावना त्या मुलीमध्ये लहानपणापासूनच तयार होते की मी नको होते. आणि मग अनेक
साक्षी आपण ऐकतोय की ज्यांच्यामध्ये आपण सांगतात की आई वडिलांनी मला नाकारलेलं होतं, आई वडिलांनी मला टाकून दिलेलं होतं, मी आई वडिलांना नको होते, आणि मग मला माझ्या दुःखामध्ये, क्लेशांच्या मध्ये, त्या नको असलेल्या परिस्थितीमध्ये मला येशू मिळाला आणि परमेश्वराने मला आशीर्वादित केलं. आणि जी माझ्या आई वडिलांना नकोशी होती ती आता माझ्या आई वडिलांना पाहिजे झालेली आहे किंवा अभिमानाचं कारण बनलेलं आहे, कारण येशू माझ्या जीवनामध्ये आला. म्हणजे हे याबेस जो होता त्याच्या आईनं त्याला जन्मताच शाप दिला की तू वेदना आहेस. आता याबेस आहे, तो बाळ जन्मलेला आहे, लोक त्याला म्हणत आहेत वेदना, दुःख, त्रास, क्लेश. जेव्हा लोक त्याला म्हणायचे, अरे तू जेव्हा लहान होतास तुझा जन्म त्रासामध्ये झालाय, क्लेशामध्ये झालाय, तुझ्या आईनं तुला लहानपणी शाप दिलेला आहे. जेव्हा तो वाढायचा त्याच मानसिकतेमध्ये वाढायचा की मी माझ्या घरासाठी, मी माझ्या आईसाठी, माझ्या कुटुंबासाठी मी आशीर्वादित नाहीये. पण जेव्हा तो मोठा झाला त्याला जिवंत देवाची ओळख झाली आणि त्या मानसिकतेमध्ये तो वाढत होता. लज्जास्पद मानसिकता, अप्रतिष्ठेची मानसिकता. आज आपल्यापैकी बहुतेक जण अशा प्रकारच्या अप्रतिष्ठेमध्ये किंवा लज्जास्पद परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत. पुष्कळ जण अशा प्रकारच्या भावनेतून जीवन जगतात की मी 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 कोणालाच नको आहे, माझ्या जीवनाचा काय उपयोग, मी का जन्माला आलेलो आहे, माझ्या जीवनाचा हेतू काय, माझ्या जीवनाचा उद्देश काय, माझ्या जीवनात प्रचंड त्रास आहेत, माझ्या जीवनात प्रचंड क्लेश आहेत, मला कुणाचंच काही घेणं देणं नाहीये, लोक मला आदर करत नाहीत, लोक मला किंमत देत नाहीत, ज्या ठिकाणी मी जातो त्यावेळेला लोक मानायच्या मुरडतात किंवा मला अप्रतिष्ठेमधून जावं लागत आहे, त्रासातून, लज्जातून जावं लागत आहे. अनेक लोक अशा प्रकारच्या मानसिकतेतून सध्या जात आहेत. जेव्हा तुम्ही घरांच्या मध्ये जाल, त्यांच्या खोलमध्ये, त्यांच्या जीवनामध्ये शिराल, त्यावेळेला लोकांना आपलं जीवन आहे ते नकोसं झालेलं आहे. त्रासांमुळे, क्लेशांच्या मुळे, समस्यांच्या मुळे त्यांना वाटत आहे की मला हे जीवन नको आहे. कुठपर्यंत मी या सगळ्या गोष्टीतून, कुठपर्यंत मी या त्रासातून, कुठपर्यंत मी या सगळ्या क्लेशातून मी जाणार. वचनांच्या मध्ये सांगितलं, याबेस तो अशा लोकांचं प्रतिनिधित्व करत आहे जे आज लज्जेतून, त्रासातून, कष्टातून, क्लेशातून जात आहेत. कारण काही वर्षांच्या पूर्वी, हजारो वर्षांच्या पूर्वी याबेस देखील तुमच्यासारख्या परिस्थितीतून जात होता. त्याला आपलं जीवन नकोसं वाटत होतं. माझी मुलं माझं ऐकत नाहीत, माझा पती मला किंमत देत नाही, माझी पत्नी मला किंमत देत नाही, माझे आई वडील मला किंमत देत नाहीत, माझ्या भविष्याचं काय होणार, चिंता, त्रास, क्लेश या सगळ्या मानसिकतेतून जात आहेत. आणि मग शेवटी वाटतंय की मी ह्या जीवनामध्ये काय करत आहे, कारण माझा आदर कोणच करत नाही, माझ्या जीवनाचा हेतू काय, माझ्या जीवनाचा उद्देश काय, देवा असलं जीवन नको. अशा प्रकारच्या मानसिक विचारातून लोक आज जात आहेत. परंतु याबेश आज तुमच्याशी बोलत आहे. याबेश म्हणत आहे, काही वर्षांच्या पूर्वी, हजारो वर्षांच्या पूर्वी मीच अशाच प्रकारच्या मानसिक अवस्थेतून जात होतो. लोकांनी मला नाकारलेलं होतं, घरच्यांनी मला नाकारलेलं होतं, परिस्थितीने मला नाकारलेलं होतं. पण मी वाढत असताना अचानक मला अब्राहामाचा देव, याकोबाचा देव, इसाकाचा देव त्याची मला ओळख झाली आणि तो मला सांगू लागला की तू वेदना नाहीस, तू आशीर्वाद आहेस, तू क्लेशामध्ये नाहीयेस, परंतु तू आशीर्वादांसाठी, विस्तारासाठी निवडलेला आहेस. आणि जेव्हा याबेशाला त्या जिवंत देवाची ओळख झाली, त्यावेळेला ज्या मानसिकतेमध्ये तो राहत होता ती मानसिकता त्याने नाकारली. तो म्हणाला, मी येथून पुढे या वेदनेच्या नावामध्ये जीवन जगणार नाही, मी माझी ओळख पुसून टाकणार, मी माझ्या जीवनामध्ये माझ्या आईने, माझ्या वडिलांनी, माझ्या घराण्याने दिलेले शाप आहेत, मी ते तोडणार. अशा प्रकारे त्याने एक निर्णय घेतला. आपल्या मानसिकतेमध्ये, आपल्या त्रासांच्या मध्ये, आपल्या दुःखांच्या मध्ये, आपल्या क्लेशांच्या मध्ये आज जिवंत देव यहोवा परमेश्वर, जो तुम्हाला तुमच्या ह्या परिस्थितीतून, क्लेशातून आशीर्वादांच्याकडे चालवणारा परमेश्वर आहे, त्या परमेश्वराच्या अभिवचनांच्याकडे, त्या परमेश्वराच्या अभिवचनांच्याकडे तुम्ही पहा, त्या परमेश्वराच्या वचनांच्याकडे तुम्ही पहा, जी वचन परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहेत. तो याबेस आहे, तो क्लेशांच्या मध्ये होता, नाकारलेली भावना त्याच्यामध्ये होती. परंतु त्याने एक निर्णय घेतला, मी ह्या नाकारलेल्या अवस्थेमध्ये मरणार नाही. आज तुम्ही स्वतःला सांगा, मी ह्या अपयशामध्ये मरणार नाही, मी या क्लेशांच्या मध्ये मरणार नाही, मी या आजारामध्ये मरणार नाही, मी या दुःखामध्ये मरणार नाही, कारण यहोवा परमेश्वर माझ्या बरोबर आहे, तो माझी परिस्थिती बदलणार आहे. एक साक्ष आहे ती मी ऐकली. एक स्त्री होती,
आणि ती स्त्री ला जेव्हा ती लहान ज्याच्या घरामध्ये होती, लहानपणीच तिला येशूची ओळख झाली. चर्चला कधी कधी तर कुटुंब ते जायचं. आणि मग ती मुलगी आहे ती त्या घरामध्ये वाढू लागली. आणि मग घरामध्ये वाद विवाद भांडणं ह्या सगळ्या गोष्टी त्या ख्रिश्चन कुटुंबामध्ये होत्या. आणि त्या मुलगीची मानसिकता ती प्रचंड, तिला त्रासातून जावं लागलं. आणि ती म्हणू लागली, हेच आमचं जीवन आहे का, हेच माझं जीवन आहे का. आणि त्या घरातल्या सगळ्या परिस्थितीला वैतागली ती मुलगी, कंटाळली ती मुलगी. आणि तिने निर्णय घेतला की असल्या भांडण असलेल्या, त्रास असलेल्या, क्लेश असलेल्या कुटुंबामध्ये मी काय राहणार नाही. आणि तिनं आपलं घर आहे ते सोडून ती गेली. घर सोडून गेल्यानंतर काही गावांच्या मध्ये, शहरांच्या मध्ये ती मुलगी राहिली. आणि मग राहिल्यानंतर ती मुलगीची एकच विचारसरणी झालेली होती की मी नाकारलेली आहे, माझ्यावरती कोण प्रेम करत नाही, मी धिक्कारलेली आहे. आणि म्हणून तिने जगातील गोष्टी आहेत त्यांच्या आनंदामध्ये स्वतःला द्यायचं तिने स्वतःला ठरवलं. तिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर नवरा देखील दारुडा निघाला. त्या नवऱ्यापासून तिला काही मुलं झाले. अजून परत डिप्रेशन मध्ये, त्रासात आणि क्लेशात जीवन गेलं तिचं. आणि मग तिला आठवलं लहानपणी ती प्रार्थना करायची, चर्चला जायची. असंच वैवाहिक जीवन जगत असताना परत तिला देवाच्या काही लोकांची ओळख झाली, भेट झाली. आणि मग ती देवाच्या लोकांच्या सोबत राहू लागली. हळूहळू तिच्या मानसिकतेमध्ये बदल व्हायला लागला. ती म्हणू लागली की ही माझी नकारात्मक परिस्थितीमध्ये मी राहणार नाही, ही परिस्थिती मी बदलणार, ही परिस्थिती मी बदलणार. परमेश्वर माझ्या बरोबर आहे, परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. मी ह्या परिस्थितीत लढणार, मी या परिस्थितीत मरणार नाही, या परिस्थितीमध्ये मी लढणार, या परिस्थितीत मी असंच राहणार नाही. आणि ती मुलगी स्वतःला तसं म्हणत गेली. तिच्या स्वभावामध्ये काही बदल होत गेला, तिच्या जीवनामध्ये बदल होत गेला. आणि मग परमेश्वराने तिला सामर्थ्याने सेवेमध्ये वापरायला चालू केलं. तिने एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये तिने स्वतःची साक्षी लिहिली. आणि ते पुस्तक, साक्षीचं पुस्तक लाखो लोकांनी वाचलं आणि लाखो लोक त्या पुस्तकाच्या द्वारे आशीर्वादित झाले. अनेक लोकांनी ते पुस्तक वाचलं की कशा प्रकारे परमेश्वराने त्या स्त्रीचं जीवन बदललं. आणि ती स्त्री तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परिचयाची आहे ती स्त्री जॉयस मेयर आहे. एके दिवशी तिनं मनात निश्चय केला की मी मरणार. ती म्हणली मी क्लेशातून जात आहे, मी त्रासातून जात आहे, असं जीवन कोणालाच नको देवा. परंतु जेव्हा तिने जिवंत देवाच्या अभिवचनांच्याकडे पाहिलं आणि तिने ठरवलं की मी या परिस्थिती पुढे हार मानणार नाही, मी या परिस्थितीवरती विजय होणार, कारण देव माझ्या बरोबर आहे. आणि मग ती स्वतःच्या साक्षीमध्ये सांगते की त्या मानसिक विचारातून परमेश्वराने तिला बाहेर काढायला सुरुवात केली. आणि एक वेळ अशी आली की आज जग पूर्णपणे तिला ओळखतं. तिने एक पुस्तक लिहिलेलं आहे, राखीऐवजी शिरोभूषण. त्या पुस्तकाचा जन्म एका मोठ्या घराण्यामध्ये झालेला नाहीये, राजवाड्यामध्ये झालेला नाहीये. ज्या स्त्रिया या ठिकाणी आहेत, जी मुलं या ठिकाणी आहेत, जे पुरुष या ठिकाणी आहेत, मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही मोठ्या घरामध्ये, एक ऐशारामाच्या जीवनामध्ये असताना कधीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक देवासाठी एक मोठी साक्ष होऊ शकणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही आज तुमच्या त्रासांच्या मध्ये आहात, क्लेशांच्या मध्ये आहात, समस्यांच्या मध्ये आहात, त्रासांच्या मध्ये आहात, परमेश्वर तुमच्यासाठी त्यातून एक मोठी साक्ष करणार आहे. कारण तो परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करतोय. तुमच्या जीवनामध्ये आलेले हे तात्पुरतं संकट तुमच्या जीवनाचं जीवन बदलणार आहे. तुमच्या जीवनामध्ये आलेले तात्पुरते क्लेश तुम्हाला एका मोठ्या साक्षीमध्ये घडवण्यासाठी आलेले आहेत. ही देवाची इच्छा, ही देवाची योजना तुम्ही आज ओळखून घ्या. या पेशाने ठरवलं की मी मरणार नाही देवा. त्याने आपल्या घरातील लोकांच्याकडे पाहिलं, भाऊबंधांच्याकडे पाहिलं आणि त्याने विचार केला, ह्यापैकी कोणाही सारखं मला मरायचं नाही, मला आशीर्वादित व्हायचंय माझ्या जीवनामध्ये. हालेलुया. मला आशीर्वादांच्या मध्ये चालायचं आहे, मला प्रभूच्या आशीर्वादांच्या मध्ये चालायचं, असा त्यांनी निर्णय घेतला. 4च वचन त्या याबेशाविषयी पूर्णपणे ह्या पवित्र शास्त्रात आहेत. याबेस विषयी फक्त 4च वचन दिलेले आहेत त्याच्या जीवनाविषयी. एक लाईन मगाशी आपण वाचलं की त्याच्या आईने त्याचं नाव याबेस ठेवलं, कारण तो दुःखात, कारण क्लेश तिला झाला, वेदना तिला झाल्या, त्रास तिला झाला. परंतु पहिलं वचन त्या ठिकाणी असं सांगतंय की तो त्याच्या सगळ्या घराण्यामध्ये प्रतिष्ठित होता. म्हणजे जेव्हा तो क्लेशात होता, त्रासात होता, समस्येत होता, त्यावेळेला तो प्रतिष्ठित नव्हता. पण त्या क्लेशांच्या मध्ये, त्या त्रासांच्या मध्ये, त्या समस्यांच्या मध्ये त्याने जिवंत देवाकडे पाहिलं. जेव्हा लोक त्याला म्हणायचे तू वेदना आहेस, तो त्या लोकांना म्हणायचा तुम्ही मला वेदना म्हणत असला तरी चालेल, परंतु माझा देव मला आशीर्वादित म्हणत आहे. आणि एक वेळ अशी येईल की तुम्ही जे मला वेदना म्हणत आहे, तुम्ही मला एक वेळेला प्रतिष्ठित म्हणाल, तुम्ही मला
मला आशीर्वादित म्हणाल. आणि मग त्याने प्रार्थना करायला सुरू केली. त्याने जिवंत लोकांच्याकडे त्याने पाहिलंच नाही, त्याने परिस्थितीकडे पाहिलंच नाही. त्याने एक निर्णय घेतला की मी प्रार्थनेत राहणार, देवाच्या अभिवचनांच्या मध्ये जीवन जगणार. आणि त्याने एक मार्ग निवडला, प्रार्थनेचा मार्ग निवडला. आणि पुढच्या वचनाच्या मध्ये असं सांगितलेलं आहे, पहिले इतिहास याचा 4 अध्याय 10 वचन वाचा कोणीतरी. याबेसाने इस्रायलाच्या देवाजवळ वर मागितला. म्हणजे त्याने प्रार्थना केली. कोणाजवळ प्रार्थना केली? इस्रायलाच्या देवाजवळ, जो जिवंत देव आहे, जो आशीर्वादित करणारा देव आहे, जो तुमच्या प्रार्थना ऐकणारा देव आहे, जो तुमची परिस्थिती बदलणारा देव आहे, त्या देवाजवळ, इस्रायलाच्या देवाजवळ, अब्राहमाच्या देवाजवळ, येशूच्या जवळ तो गेला आणि त्याने एक वर मागितला, त्याने एक प्रार्थना केली. आणि तो त्या प्रार्थनेमध्ये देवाला असं म्हणत आहे, देवा खरोखर तू माझे कल्याण करशील तर. पहिली गोष्ट तो म्हणत आहे, इंग्लिश मध्ये दिलेलं आहे, लॉर्ड इफ यू ब्लेस मी, देवा तू मला आशीर्वादित करशील तर. पहिली प्रार्थना त्याने केली, देवा मला तो आशीर्वादित कर. कारण मी जेव्हा जन्मलो त्यावेळेला माझ्या आईने मला शाप दिला. जेव्हा मी वाढत आहे लोक मला वेदना वेदना क्लेश क्लेश म्हणून हिरवत आहेत, परंतु माझी ओळख पुसून टाक देवा. मला या क्लेशांच्या मध्ये, शापांच्या मध्ये जीवन जगायचं नाही, मला आशीर्वादांच्या मध्ये जीवन जगायचं आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट त्याने मागितली, देवा तू मला आशीर्वादित कर. त्याची ही प्रार्थना वचनांच्या प्रमाणे होती. कारण परमेश्वराने त्याच्या पूर्वजाला म्हणजे अब्राहमाला अभिवचन दिलेलं होतं की पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांच्या पेक्षा मी तुला आशीर्वादित करेन. देव अब्राहमाला म्हणाला की जे तुला आशीर्वादित करतील त्यांना मी आशीर्वादित करेन, जे तुला शाप देतील त्यांना मी शाप देईन. परमेश्वराने अब्राहमाला करार केलेला होता की मी तुला आशीर्वादित करणार. आणि मग यावेळेस परमेश्वराला म्हणत आहे, माझ्या पूर्वजाला तू सांगितलेलंस देवा की तू त्याला आशीर्वादित करशील, आणि माझ्या पूर्वजाला दिलेल्या अभिवचनाची आठवण तू कर, आणि प्रभू तुम्हाला आशीर्वादित कर. आज तुम्ही तुमच्या दुःखांमध्ये, क्लेशांच्या मध्ये देवाचं वचन घ्या आणि प्रार्थना करा. प्रभू परमेश्वरा तू मला आशीर्वादित करायचं अभिवचन दिलेलं आहे पवित्र देवा. आजपासून मी माझ्या जीवनातील नकारात्मक परिस्थितीकडे, क्लेशांच्याकडे मी पाहणार नाही पवित्र परमेश्वरा, परंतु तुझ्या वचनात जे सांगितलेलं आहे ते मी पाहिन. जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल निश्चितपणे कालांतराने गोष्टी आहेत त्या तुमच्या बाजूने, तुमच्या फेवरने घडायला चालू होतील. दुसरी तो प्रार्थना करत आहे, माझ्या मुलुखाचा विस्तार करशील तर. माझ्या मुलुखाचा विस्तार म्हणजे देवा माझी वाढ कर. माझा मुलूक म्हणजे जर समजा माझ्याजवळ 1 गुंठा जमीन आहे, प्रभू मला 10 गुंठे जमीन पाहिजे. देवा माझ्याजवळ आज 1000 शेड आहेत, तर उद्या मला 10,000 शेड मेंढर पाहिजेत. म्हणजे माझा विस्तार कर प्रभू माझी. हे वचनात दिलेलं आहे. परमेश्वर म्हणत आहे, देवाचं वचनांच्या मध्ये असं सांगितलेलं आहे की परमेश्वर तुमचा विस्तार करेल. परमेश्वर तुमचे डेर आहे, त्याची रुंदी आहे, त्याची लांबी आहे ती वाढवेल. आणि तो ही प्रार्थना कधी करत आहे? जेव्हा तो क्लेशामध्ये होता, जेव्हा तो त्रासामध्ये होता, त्यावेळेला तो ही प्रार्थना करत आहे की देवा माझा विस्तार कर, प्रभू माझा विस्तार कर, परमेश्वर माझा विस्तार कर. या देशाची ही प्रार्थना आहे, ही वचनाला धरून प्रार्थना आहे. तिसरी प्रार्थना त्याने केली, कोणतंही अरिष्ट परमेश्वरा माझ्याजवळ येऊ देऊ नको. वचनात सांगितलेलं आहे कोणतंही अरिष्ट तुझ्याजवळ येणार नाही. जे काही प्रार्थना यावेळेस करत असती त्याने प्रार्थनांच्या मध्ये मागितलेल्या आहेत, देवा तू मला आशीर्वादित कर. त्यानंतर तो म्हणत आहे, देवा माझा विस्तार कर, अरिष्टांपासून माझं संरक्षण कर, कुठलंही दुःख माझ्या जीवनामध्ये येऊ देऊ नको. देवा तुझा हात नेहमी माझ्या डोक्यावरती राहू दे. म्हणजे तू नेहमी माझ्यासोबत आज पवित्र देवा. जेव्हा तो ही प्रार्थना करत आहे त्यावेळेला तो क्लेशांच्या मध्ये आहे. जेव्हा तो ही प्रार्थना करत आहे त्यावेळेला तो निंदेमध्ये आहे. जेव्हा तो ही प्रार्थना करत आहे त्यावेळेला तो त्रासामध्ये आहे. आणि त्या त्रासांच्या मध्ये त्याने ती प्रार्थना केली. आणि मग वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे, देवाने त्याची प्रार्थना ऐकली आणि देवाने त्याला त्याच परिस्थितीमध्ये ठेवलं नाही, पण परमेश्वराने त्याच्या सगळ्या घराण्यामध्ये, अपतेष्टांमध्ये, नातेवाईकांमध्ये, समाजामध्ये, गावामध्ये याबेसला उंच केलं. म्हणून वचन सांगते, याबेस हा त्याच्या घराण्यामध्ये सर्वात उंच होता. परमेश्वराने तुम्हाला क्लेश देण्यासाठी या ठिकाणी आणलेलं नाहीये, तुम्हाला त्रासांच्या मध्ये जीवन जगण्यासाठी परमेश्वराने बोलवलेलं नाहीये, परंतु तुमच्या घराण्यामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या समाजामध्ये, तुमच्या अपतेष्टांमध्ये, तुमच्या नातेवाईकांच्या मध्ये सगळ्यात उंच स्थानी, प्रतिष्ठित स्थानी राहण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे. पण जेव्हा कधी या गोष्टी घडतील, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या जवळ जाल, प्रार्थना कराल,
तुमच्या त्या दुःखांच्या मध्ये आपलं दुःख आहे, आपलं क्लेश आहे, ते परमेश्वरासमोर मांडाल आणि प्रभूला म्हणाल, प्रभू तुझ्या वचनात दिलेला देवा की तू मला आशीर्वादित करणारा देवा आहेस, प्रभू मला तुझे आशीर्वाद पाहायचे देवा. हालेलुया. म्हणून एक स्तोत्रामध्ये एक अभिवचन असं दावीद म्हणतो की खात्रीने ह्या जिवंतांच्या भूमीमध्ये परमेश्वर माझं कल्याण करेल. खात्रीने परमेश्वर माझं या जिवंतांच्या भूमीमध्ये, जिवंतांच्या भूमीमध्ये म्हणजे काय की मेल्यानंतर तर आपल्यासाठी आशीर्वाद आहेच, मेल्यानंतर आपण स्वर्गामध्ये जाणार हे नक्कीच आहे, परंतु आपण जिवंत असताना देखील स्वर्गाचे आशीर्वाद आपण या पृथ्वीवरती पाहणार आहे. म्हणून तो म्हणतोय खात्रीने, अगदी खात्रीने मी तुम्हाला सांगतो असं तो म्हणतोय की या जिवंतांच्या भूमीमध्ये परमेश्वर माझं कल्याण करणार. कधीही स्वतःच्या जीवनाविषयी नकारार्थी शाप शिवशाप उच्चारू नका, कधीही नकारार्थी विचार करू नका. सैतान त्या परिस्थितीचा वापर करतोय, सैतान आपल्या जीवनातील प्रत्येक नकारार्थी परिस्थितीचा वापर करतो यासाठी की तुम्ही तुमच्या नकारार्थी परिस्थितीमध्ये, मानसिकतेमध्ये जीवन जगावं. तुम्ही म्हणावं की मला हे जीवन नकोय, मी खूप कष्टातून जात आहे, मला ह्या जीवनाचा शेवट पाहिजे, अशा प्रकारे आपण पण म्हणतोय. परंतु तुम्ही त्या सगळ्या प्रसंगांच्या मध्ये जिवंत देवाच्या अभिवचनांच्या वरती विश्वास ठेवा, देवाच्या वचनाचं मनन करा, चिंतन करा, देवाच्या वचनांच्या वरती विश्वास ठेवा, देवाचं वचन घेऊन तुम्ही प्रार्थना करा. जर परमेश्वर या बेसाला सगळ्यात जास्त प्रतिष्ठित बनवू शकतोय तर तो परमेश्वर आज तुम्हाला देखील सर्वात जास्त प्रतिष्ठित बनवू शकतोय. कारण तो आपल्या प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे, तो आपली परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे, त्याला काहीच अशक्य नाहीये. ह्या वेळेमध्ये आपले डोळे आपण बंद करूया. जे काही वचन आज आपल्यासाठी आलेलं आहे त्या वचनावरती आपण मनन करूया, त्या वचनावरती आपण चिंतन करूया.